एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। वडाळा पूर्व भागातील मान्सूनपूर्व नालेसफाईचं काम चक्क लहान मुलांकडून करून घेतल्याचा धक्कादायक व्हिडिओ आता समोर येतोय। कोरबा सॉल्ट पॅन आणि लाल बहादूर शास्त्री नगर मधल्या नाल्यातून यंत्रसामग्रीच्या ऐवजी हाताने कचरा काढताना लहान मुलं दिसतायत। महापालिका कोट्यवधी रुपये कंत्राटदारांना देत असताना सुद्धा अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन सध्या होत असल्याने बीएमसीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि या प्रकरणावर अद्याप स्थानिक विभाग कार्यालयाने कोणतेही स्पष्टीकरण दिलं नाही। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, हे धक्कादायक म्हणावं लागेल। नक्कीच खरं तर याबाबत जे अधिकारी आहेत, वॉर्ड ऑफिसर आहेत, त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी अधिकृत कोणतंही उत्तर जे आहे ते दिलेलं नाही। मात्र वडाळ्यातल्या पूर्व भागातला हा संपूर्ण नाला आहे आणि या सफाईसाठी खरं तर बालमजूर असल्यासारखं संपूर्ण चित्र समोर पाहायला मिळतं। खरं तर ह्या संपूर्ण प्रकरणामुळे बीएमसीच्या कामकाजावरती आता गंभीर जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळते। मान्सूनपूर्व नाला सफाईच्या कामासाठी बालमजूर काम करत असतानाचा व्हिडिओ जो आहे तो खरं तर धक्कादायक आहे। कोरबा सॉल्ट पॅन आणि लाल बहादूर शास्त्री नगर परिसरातल्या त्या नाळाचा गाळ काढण्याच्या कामात अल्पवयीन मुलांकडून प्रत्यक्ष हातानेच, म्हणजे कोणतीही सेफ्टी घातलेली नाही, त्यामुळे हाताने हा व्हिडिओ काढतानाचा जो आहे तो मोठ्या पद्धतीने व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळते। दरवर्षी जर पाहायला गेलं तर बीएमसी जी आहे ती नाला सफाई करते, मात्र यावेळेला जे नाले सफाई होत आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं काही ठिकाणी नाले सफाई होत असल्यामुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह जे आहेत ते मोठे निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतात। या संबंधित महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाशी सुद्धा संपर्क केला असता कोणतेही स्पष्टीकरण जे आहेत ते अद्याप अजूनपर्यंत आलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। नक्कीच नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। नेमकी आता काय प्रतिक्रिया उमटतायत यावरून हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे।